जसं मगाशी सांगितलं तसं बुधाची दुसरी हो, राशी, बरोबर. पण ह्याच्यामध्ये अनालिटिकल जास्ती चतुर चालाक आणि जे बिझनेस सेन्स म्हणतो तो ह्या लोकांमध्ये जास्त अतिशय असतो. चांगला असतो. बरोबर. कारण बुध हा मुळात कॉमर्सचाच ग्रह आहे, हो, त्यामुळे हो. कमर्शियल सक्सेससाठी आपल्याला बुध चांगला चांगला असतो. लागतो. बरोबर. तर ह्याच्यामध्ये पती पत्नीच्या नातेसंबंधात थोडासा ताणतणाव ह्या काळामध्ये 2026 मध्ये येऊ शकतो. पण बाकी घरातल्या वडीलधाऱ्यांचं मात्र सहकार्य चांगलं लाभणार आहे या काळामध्ये. आईचे छान. आशीर्वाद मिळणं हे जास्ती चांगली गोष्ट ओके, आहे, तर ते very पण good. होईल. पण तरी सुद्धा शक्यतो टोकाला जाऊन काही निर्णय घेऊ नका पती पत्नीच्या संबंधांमध्ये वगैरे सुद्धा. धनप्राप्तीचे मात्र चांगले योग अरे आहेत या वर्षामध्ये, पर्टिक्युलरली उत्तरार्धामध्ये. हम्म. पण कसं होतं, सगळं थोडंसं हे झालं की हटवादीपणा किंवा आळशीपणा थोडासा येतो स्वभावामध्ये. आळस झटकून कामाला लागायचे, हटवादीपणा जास्ती करायचा नाही. आणि बाकी सगळं भावंड नंतर शेजारी वगैरे ह्या सगळ्यांशी संबंधही अतिशय चांगले राहणार आहेत या छान. काळामध्ये. ओके. सो थोडक्यामध्ये काय म्हणूया, या राशीला हे वर्ष चांगलं जाणार आहे. समजा कन्या राशीच्या कुठल्या जातकांच्या कोट